उपमहापौर संजय घाडी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही पालिका आयुक्त अश्विनी भिडे मॅडम आहेत, त्यांना पत्र दिलेलं आहे की भायखळ्यामध्ये एक बंगला आहे, तो बंगला मिळावा. नक्की तुमचं काय एकंदरीत म्हणणं आहे, काय सांगा? मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त्या डॉक्टर अश्विनी जोशी यांचं निवासस्थान वीर जिजामाता उद्यान राणीच्या बाग येथे होतं आणि त्यांची बदली झाल्यानंतर ते निवासस्थान रिकामी असल्याची मला माहिती कळली आणि मी 25 जून 2026 रोजी माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांना लेखी पत्र दिलं आणि त्यांना भेटूनही सांगितलं की असं निवासस्थान रिक्त आहे, आपण ते मुंबई महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून मला आणि भविष्यात जो कोणी याच्यावरती उपमहापौर असेल त्याला ते उपलब्ध होईल याच्यासाठी ते द्यावं, अशा प्रकारची लेखी पत्राद्वारे त्यांना विनंती केलेली आहे. याचं कारण असं आहे की मी राहतो दहिसरला चेकनाक्याच्या अलीकडे अशोकवनमध्ये आणि तेथून मुंबईमध्ये दररोज येण्यासाठी म्हणजे शनिवार रविवार सोडले तर 1-2.5 तास माझा प्रवासामध्ये जातो. अगदी ट्रॅफिक नसेल तर 2 तास तर जातात. त्यामुळे 4 तास जे माझे निरर्थक जातात प्रवासातले ते मुंबईकरांच्या प्रश्नासाठी हितासाठी मला वापरता येऊ शकतील. आज आपण बघता या माझ्या दालनामध्ये अनेक लोक येतात आपला प्रश्न घेऊन, त्यांना भेटणं सोयीस्कर व्हावं यामुळे वेळेत येणं मला सोपं पडेल या भायखळ्यातून इथे पटकन. अनेक पावसाळ्याच्या पूर्वी आपण जी नालेसफाईची पाहणी केली, पावसाळ्याच्या नंतर ज्या दुर्घटना झाल्या तिथे तातडीने पोचणं असेल, काही आमचे जे काही नगरसेवक आहेत नगरसेविका आहेत त्याचप्रमाणे काही सामाजिक संघटना आहेत यांनी पत्राद्वारे माझ्याकडे अनेकदा मागणी केली होती की आपण आमच्या विभागामध्ये ज्या नागरी प्रश्न आहेत त्याच्यासाठी व्हिजिट करावी. त्याच्यासाठी मी व्हिजिट करत असतो आणि एकंदरीत सांगायचा विषय की या प्रत्येक कामासाठी वेळेत पोचण्यासाठी मला जर मध्यवर्ती भायखळ्याच्या इतर ठिकाणी हे निवासस्थान मिळालं तर माझी वेळ वाचेल आणि मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मला वेळ देता येईल, हा हेतू होता. पण पत्रामध्ये उल्लेख आहे की मानसिक आणि शारीरिक त्रास होतो, त्याच्यामुळे कुठेतरी अनेक जण यावरती आक्षेप घेत आहेत. नाही, आक्षेप घेण्याचं कारण नाही. माझ्यासकट मी प्रथम मुंबईकर आहे, नंतर मुंबईचा नगरसेवक आणि उपमहापौर आहे. मुंबईकरांना जसं बाय रोड येताना व्हेकलमधून त्रास होतो तसाच मलाही होतो आणि मला जे आता मुंबई महानगरपालिकेने आम्हा सगळ्यांना व्हेकल दिलेले हे उंच आहे आणि आज हे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी पत्र दिलं होतं अगोदरच 1-1.5 महिन्यापूर्वी की मुंबईमधले रस्ते हे समतल असावेत, अशा प्रकारची मी मागणी केली होती. आता तुम्ही फिरता आणि सगळे आपण फिरतो रस्त्यातून, दहिसरपासून आपण इथे चर्चगेटपर्यंत येईपर्यंत ज्या रस्ते जे ब्रिजेस आहेत त्याच्यावरती जे पॅचेस केलेले आहेत याच्यावरून आपण जणू काही घोड्यांवरनं येतोय की काय असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलिसिस होणे, मानेचा आजार होणं, कंबर दुखणं अशा प्रकारचे मला स्वतःला या ठिकाणी त्रास व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण जे काही कामामध्ये योगदान देऊ शकतो त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती होत असतो आणि हा तुमचाही होत असतो. तुम्ही जसे पत्रकार इकडून तिकडे धावत असता गाडीतून, जशी तुमची शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता ही बरोबर असेल तर तुम्ही फ्रेशनेसमध्ये काम करू शकता. तसंच प्रत्येक मुंबई करायचं आहे. म्हणून मी आयुक्त मॅडमना विनंती केली आहे की पावसाळ्याच्या नंतर हे रस्ते समतल असावेत आणि याच्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये त्याला प्रसिद्धी दिली होती आणि आपणही ती द्यावी. आयुक्तांवरती आपणही सर्व जे पत्रकार आहेत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा चांगला विषय आहे. मुंबईकरांना गुळगुळीत रस्ते द्यायला काही हरकत नाही आणि आयुक्त मॅडमनी मागच्या भेटीमध्ये मान्य केलं होतं की पावसाळ्याच्या नंतर आपण या सरफेसिंग चांगली करून घेऊ. तसं झालं तर मुंबईचं ट्रॅफिकही कमी होईल आणि अतिशय सुलभ आणि आरामदायक प्रवास आपल्याला मुंबईकरांना करता येईल. मनसेनं असा प्रश्न उपस्थित केला आहे की स्वतः भायखळ्यामध्ये घर मागण्यापेक्षा रस्ते व्यवस्थित करण्याकडे भर द्यावा, अशा प्रकारची मनसेनं मागणी केली. चांगली मागणी आहे त्यांची, 100% मागणी आहे, बरोबर आहे आणि माझीही मागणी तीच आहे. हे रस्ते चांगले करायला पाहिजेत. आता त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्री असताना मुंबई शहरातले रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत अशा प्रकारचे काम सुरू केलं. फेज 1, फेज 2चं टेंडर सुरू केलं आणि ते पूर्ण झालं तर फेज 3चं या ठिकाणी येते. उर्वरित जे जवळजवळ 150 किलोमीटरचे जे रस्ते आहेत हे देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतील. परंतु मलाही हे प्रशासनाला विचारायचं आहे की हे रस्ते जे आहेत हे अंतर्गत रस्ते आहेत, परंतु बाह्य रस्ते जे आहेत, जे ब्रिजेस आहेत, जे मुलुंड ते कुलाब्यापर्यंत आणि कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत ते जे हायवेवरचे जे रस्ते आहेत हे देखील या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे आपण करणार आहोत का, किंवा वरती जे ब्रिजवरती जे आपण बनवलेले आहेत ते रस्ते देखील आपण चांगले छान गुळगुळीत करणार आहोत का,
हे देखील मी आज आयुक्त मॅडम नाही आहेत, ते आले की त्यांना देखील ही विचारणार. पण प्रशासन तुम्हाला उत्तर देईल किंवा प्रशासन तुम्हाला घरासंदर्भात चांगला प्रतिसाद देईल का तुम्हाला वाटतं? बघा, आता घर देऊ किंवा न देऊ हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मागणी करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हे काही मी माझ्या एकट्यासाठी काही किंवा नवीन बंगला बांधा किंवा नवीन फ्लॅट द्या, एकही पैसा खर्च न करता मुंबई महानगरपालिकेचं आता रिक्त असलेलं एखादं निवासस्थान जर उपमहापौरांना दिलं तर त्यात काही गैर नाही आहे. हे मी माझ्यासाठी एकट्यासाठी मागत नाही. च्या भविष्यात जे उपमहापौर होतील ती व्यक्ती देखील त्या घरामध्ये राहील, मुंबईच्या कारभारामध्ये लवकर या ठिकाणी योगदान देऊ शकेल. आणि रिक्त जागा आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रोटोकॉल आहे, आयुक्त आहेत, त्याच्यानंतर आपलं क्षमा करा महापौर आहेत, त्यानंतर उपमहापौर आहेत, मग आयुक्त आहेत, मग अतिरिक्त आयुक्त आहेत. जर तुम्ही अतिरिक्त आयुक्तांना आणि आयुक्तांना जर मुंबई महानगरपालिका त्यांच्या खर्चाने निवासस्थान देणार असेल तर उपमहापौरांना का देऊ नये, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना घरं दिली जातात, राहण्यासाठी निवासस्थान दिलेलं आहे, तर उपमहापौरांना का देऊ नये असा देखील प्रश्न जो आहे तो उपमहापौर संजय घाडी यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरामन हरिनिगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.